विरारमध्ये मनसेने आज मोर्चाचं आयोजन केलं होतं। मनसेच्या वाहतूक शाखेच्या माध्यमातून हा मोर्चा काढण्यात आला होता आणि याचं नेतृत्व केलं होतं मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी। विरार पूर्वेच्या चंदनसार पेट्रोल पंप ते आरटीओ कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता। शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अनधिकृत रिक्षा, महामार्गावरील अवजड वाहनांच्या अनियोजन या विरोधात हा मोर्चा होता आणि वाहतूक कोंडीचे अनेक प्रश्न घेऊन हा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात शेकडो मनसे कार्यकर्ते, रिक्षा वाहन सहभागी झाले होते आणि या मनसेच्या मोर्चात 11 वर्षाची चिमुरडी सलोनी राणे ही आपल्या आईला न्याय मिळाला पाहिजे असा फलक घेऊन मोर्चात सहभागी झाली होती। चिमुरडीची आई संजना राणे हिचा टँकर खाली अपघात होऊन मृत्यू झाला होता। 30 एप्रिल रोजी अपघात झाला होता आणि यानंतर देखील मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत होती आणि शहरातील वाहतूक कोंडीसोबत महामार्गावर देखील मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी आहे ती थांबावी, त्यासाठी मनसेने ही मागणी केलेली आहे। त्यामुळे मनसेच्या या आंदोलनानंतर शहरातील वाहतूक कोंडी कमी होते का हे पाहावं लागणार आहे। आंदोलनानंतर अविनाश जाधव यांनी नेमकी काय माहिती दिली आपण ऐकूया। मला असं वाटतं की यांचं राजकारण हे याच गोष्टींवर टिकतं। यांना भाषेबद्दल कुठल्याही प्रकारचा आदर, प्रेम असं कधीही दिसून आलं नाही। यांना बरोबर निवडणुका आल्याच्या नंतरच काय हिंदीवरचं प्रेम यांचं जागं होतं। मध्यंतरीच्या काळात त्यांचं मराठीवर प्रेम होतं। सो यांच्यावर विश्वास ठेवण्यात कुठल्याही प्रकारचा अर्थ नाही। माझं त्यांना विनंती आहे की याच्या आधी ते गांडोळे होते, मग सरनाईक झाले, आता त्यांनी पांडे व्हावं, म्हणजे सगळ्याकडे ते समान राहतील। सो अशा दळबदलू लोकांवर आम्हाला यांच्या मराठीची कुठलीही सर्टिफिकेटची आम्हाला गरज नाहीये। आम्ही मराठीसाठी काम करणार, यासाठी मनसे आणि शिवसेना हे दोन पक्ष या महाराष्ट्रात जिवंत आहेत। मराठी बाणा टिकवण्याचं काम आम्ही करू। त्यांना निवडणुका लढण्यासाठी काय काय कोणाच्या पायगड्या घालायच्या ते घालू दे। हर्षवर्धन सकपाल म्हणाले की मवियामध्ये तिसऱ्या बिडूची गरज नाही। मी परत सांगतो, आम्ही आतापर्यंत कुठे म्हटलंय का आम्हाला मवियामध्ये जायचंय, आम्हाला काँग्रेसमध्ये जायचंय? हेच ठरवतात आणि हेच बोलतात आणि हे प्रसिद्धी घेण्याचं काम करत असतात। आमची जी चर्चा आहे, जी एका पक्षाबरोबर चालू आहे, आम्ही त्यांच्याबरोबर आमचे जे काही बोलणं आहे ते सुरू आहे। आम्ही आतापर्यंत काँग्रेसची कुठल्याही प्रकारची युतीच्या आघाडीच्या बाबतीमध्ये कुठलीही चर्चा ही आम्ही आतापर्यंत केलेली नाही किंवा आमच्या कुठल्याही पक्षाचे नेते याच्या बाबतीत कुठलंही भाष्य केलं नाही। त्यामुळे तुम्ही बिंदास तुमची आघाडी सांभाळा, ती तुमच्याकडे सुखरूप राहू द्या, एवढीच आमची त्यांना सांगणं। एकीकडे मराठी भाषेवरून शिवसेना आणि शिंदे गटाचे जेवढेही नेते आहेत हे मराठी भाषेचा बऱ्याच वेळा मुद्दे उपस्थित करतात आणि दुसरीकडे त्यांचे नेते अशा पद्धतीचं स्टेटमेंट करतात। कुठंतरी म्हणजे नेमकं काय याच्यामध्ये? बघा, हे लोक बाळासाहेबांचा फोटो लावतात, धर्मवीर आनंदिके साहेबांचा फोटो लावतात आणि त्यांचं अख्खं आयुष्य हे मराठी भाषेसाठी, मराठी लोकांसाठी वेचलं गेलं हेच विसरतात। यांनी जे बाळासाहेबांचे आणि दिघे साहेबांचे जे फोटो वापरलेत ना, हे फक्त पैसे कमवण्यासाठी आहेत, बाकी यांना त्याच्यात काही इंटरेस्ट नाहीये। मी परत सांगतो, निवडणुका आल्यात, हे हिंदी झालेत, काही दिवसांनी हे लोक टोपी घालून फिरताना पण तुम्हाला दिसतील, काही भरोसा नाही। माझ्या आईला न्याय मिळावा एवढंच मला वाटतं। माझ्या आईला फक्त न्याय मिळवून द्या आणि त्या टँकरला लवकरात लवकर पकडा। काय नेमकी घटना झाली होती ती सांगण्याचं? म्हणजे आम्ही रिझल्ट आणायला जात होतो तेव्हा पुढं माल उतरत होता आणि टँकरवाल्याला जायचं होतं आणि या साईडला ट्रॅफिक होतं, लेफ्ट साईडला, तर त्या टँकरवाल्यांनी पाठून टर्न मारला ना। पाठून टर्न आमची गाडी होती, आमची गाडीला धडक मिळाला ना, आमची गाडी पडली। माझ्या मामाला वाटलं की मम्मी एक अशी बसलेली ना, मग एका साईडला पडली असेल, या साईडला पडली असेल दुकानाकडे, पण माझी मम्मी इकडे पडलेली। मी ॲक्सिलेटरमध्ये होती म्हणून माझ्या मामाने मला आधी खेचलं, मग मी पडली तेव्हा मला म्हणजे असे काही तुकडे दिसले, मला वाटलं की काहीतरी असेल असंच आणि मी नंतर उठून बघितलेलं तर म्हणजे बघण्यासारखं नव्हतंच, पण मला कसं तरी वाटतं। तिच्या बॉडीतला पूर्ण पार्ट एक वेगळा झालेला, मला वाटलं काहीतरी होईल, वाचेल माझी मम्मी। कोणच ॲम्ब्युलन्सला बोलवत नव्हतं, कोणतरी बोलवायला पाहिजे ना। होती क्रिटिशियल प्रॉब्लेम होता, पण ॲम्ब्युलन्सला कॉल करायला पाहिजे होता। सगळी लोक तिकडे उभं राहून फोटो घेत आहेत, तसं काही पंचवर्षणच चालू आहे। सगळी लोक व्हिडिओ काढत होते, आता मी जिकडे पण जाते सगळे मला विचारतात। काय मागणी असेल तुझी आता बाळा? फक्त माझ्या आईला मला न्याय मिळवून द्या, माझ्या आईला न्याय मिळायला पाहिजे एवढंच फक्त। आणि टँकरवाल्याने वाकून बघितलेलं ना, वाकून बघितलं तरी पण तो पुढे गेला
वाकून तरी खिडकीतनं बघितलं त्याच्या दरवाज्यातनं, तरी पण तो पुढे गेला. त्याला मी एवढं जोरात हाक मारत होती, थांब थांब, आणि कोण उचलत पण नव्हतं.